माणसाने माणसाला माणुसकीने वागवावं या साध्या गोष्टीला पारखा झालेला आपला समाज, परंपरेच्या तळागाळात रुतलेल्या माणसांच्या उत्थानासाठी ज्याने प्रयत्न केले तो हा महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। या महामानवाने आखलेला हा बुद्ध मार्ग आपल्याला पुढच्या हजारो वर्षांच्या वाटचालीसाठी दिशा दाखवत राहील। बुद्धं शरणं गच्छामि। हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? मी गायत्री आणि तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आहे भीम जयंती। तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर कालपासून जे भारतात भव्य सेलिब्रेशन चालू आहे ते सगळ्यांच्या स्टेटसमध्ये दिसतच आहे आणि ते सर्व पाहून छान पण वाटत आहे। पण इथे सगळं सेलिब्रेशन घरच्या घरीच करणार आहोत। तर आज भीम जयंतीनिमित्त मी थोडा स्पेशल मेन्यू बनवणार आहे, जसं की बासुंदी, पालक पनीर वगैरे। तर आधी मी स्वयंपाक करून घेते आणि नंतर मी पूजेची तयारी करते। चला तर सर्वात आधी मी बासुंदी तयार करून घेते, कारण दूध आटवायला बराच वेळ लागतो। इथे UK मध्ये आपले दूधवाले भैया प्रत्येक घरी येत नाही। इथे दूध अशा प्लास्टिक बॉटलमध्ये मिळते आणि ते 10 ते 12 दिवस चालतं। आणि इथे साइड बाय साइड मी आता पालक पनीरसाठी पालक सुद्धा ब्लांच करून घेते। चला आता इथे माझा थोडाफार स्वयंपाक झालेला आहे। इथे कढी शिजत आहे आणि इथे पनीरची भाजी सुद्धा झाली आहे आणि बासुंदीसाठी दूध पण बऱ्यापैकी आटत आलं आहे। आता यात टाकायसाठी ड्रायफ्रुट्स कट करून घेते। You can have some. No, you can't. Mom said no. फायनली आता बासुंदी इथे तयार झाली आहे आणि पोळ्या आणि भजे वेळेवरच गरम गरमच चांगले वाटतात। तर आता ते थोड्या वेळाने करून घेईल। आधी मी रांगोळी काढून घेते आणि पूजेची थोडी तयारी करून घेते। इथे माझी रांगोळी काढून तयार आहे आणि इथे स्पेस नसल्यामुळे अगदी छोटी रांगोळी काढावी लागते। आता थोडं पूजेसाठी डेकोरेशन करून घेते। आता माझी रांगोळी आणि पूजेची तयारी झाली आहे। आता फक्त पोळ्या आणि भजे करून घेते आणि नंतर पूजा करून घेऊ। तर आता आम्ही रेडी झालो आहे, छान व्हाईट कपडे घालून पूजेसाठी, हो ना? आता म्हणसे हॅपी भीम जयंती। हॅपी भीम जयंती। हां, तर चला आता पूजा करून घेऊ। मी आता पूजेसाठी इथे फुलं विकत घेऊन आली आहे, कारण आमच्या अपार्टमेंटमध्ये कुठेही फुलझाडे वगैरे नाही आहे आणि बाहेरचे फुलं आम्ही असे जसं आपण भारतात कुठूनही फुलं आणू शकतो तसे कुठूनही तोडून आणू शकत नाही। तर चला आता थोडं फुलांचं डेकोरेशन करतो।
तर इथे मी छोटंसं छान डेकोरेशन केलं आहे. She wants one. असं दिसतंय छान. आणि इकडे विवांचं बुक कलेक्शन आहे. थोडंफार त्याला बुक्स रीड करायला खूप आवडतात. हो ना विवान? यू लाईक रीडिंग बुक्स? I like reading books. येस. आता नको, नंतर वाचशील. ओके, आता आपण पूजा करून घेऊ. But no. Mama, can I watch? Can you read? लागलं, टेक इट आउट. भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं. आता आमची पूजा इथे झाली आहे आणि जयंती म्हटलं तर केक कट तर झालाच पाहिजे. नॉट नाव. पूजा, सेलिब्रेशन, केक कटिंग आता सर्व झालं आहे. आता मी तुम्हाला आजचा मेनू दाखवते आहे की काय स्पेशल आहे ते. तर इथे बनवली आहे बासुंदी, पालक पनीर, कढी, पुऱ्या आणि पापड. तर हा आहे आजचा स्पेशल मेन्यू. तर आता आम्ही जेवण करतो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.